राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता तिवारी सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, खरं तर अशोक खरात हे प्रकरण अगदी राज्यभरात चर्चिलं जात आहे. त्याच्याबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा समोर येत आहेत. आता आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केल्यांनी या ट्विटमध्ये त्यांनी असं सांगितलंय की अशोक खरातकडे काही फोटो होते, त्या फोटोवरती अशोक खरातने फुली मारली होती. त्याच्यामध्ये दिवंगत नेते अजित पवार, त्याचबरोबर ते एका बड्या नेत्याचा फोटो आहे, त्याच्यावरती अशोक खरातकडून फुली मारण्यात आलेली होती. खरं तर हे बघा, फुली मारणं म्हणजे संपवणं, दॅट इज अ क्राईम. असं नाही कोणी फुली मारत, त्या माणसाला संपवणं हा त्यांचा हेतू होता. म्हणजे आता त्या अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवत नाही, पण त्यांचं टार्गेट, आता तुम्ही जसं म्हटलं दादांच्या चेहऱ्यावर फुली मारली असेल फोटोवर, आणि आणखीन एक मोठा नेता, तर आणखीन एक मोठा नेता कोण, म्हणजे दादा आणि दादांच्या बरोबरीने जो मोठा नेता म्हणजे देवाभाऊ किंवा नितीन गडकरी. पण नितीन गडकरींची त्यांना अडचण नसेल, पण देवाभाऊंची, मुख्यमंत्र्यांची आणि अजितदादांची अडचण होती, कारण का त्यांच्यामुळे ते काही करू शकत नव्हते. मग हे सुपारी दिली होती का काय केलं होतं, तर हे खरंच फार चिंतेची बाब आहे. म्हणजे ते रोहित पवार एवढे ओरडतायत, मला कळत नाही आहे की ते एवढे सांगतायत, जीव तोडून बोलतायत, पण का सिरियसली घेत नाहीत की खरंच घातपात आहे, अपघात नाही आहे, तो घातपात आहे. आणि त्याचं पहिलं टार्गेट दादा होते. तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते तुम्हाला, काही महिन्यांपूर्वी दादांनी पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स ज्या आहेत त्या बंद केल्या होत्या. कधीतरी दादांना खूप घाणेरडं पाणी मिळालं आणि दादांनी सांगितलं ह्याच्या पुढं मी प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणार नाही, काचेच्या बाटलीत. मग असा संशय येतो ना की कोणीतरी त्याच्यामध्ये काही नशेली पदार्थ किंवा काय असं घालून तर केलं नसेल, पायलटला तर दिलं नसेल. म्हणजे आता 6 जण एअरपोर्टला दाखवत आहेत, त्याच्यातल्या 5 बॉड्या मिळाल्या, 5 दिसत आहेत. तर या सगळ्या गोष्टी संशयास्पद निश्चितच आहे. मी तर म्हणते खरंच देवाभाऊनी, वहिनींनी, सुनेत्रा वहिनींनी याच्यावर आणखीन काहीतरी कारवाई केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे की दादांचा खरंच घातपात झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी सरळ सरळ आरोप करते की खराच्या इथं जे अघोरी पूजेला बसत होते, म्हणजे त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर असतील, कारण का कसं आहे, रुपाली चाकणकर आणि त्यांचे स्नेही, त्यांचे खूप तिथे खरातांच्या इथे चांगले संबंध होते. पूजा अर्चा, लग्न, घरातला कोणताही कार्यक्रम गेले कित्येक वर्ष ते साजरा करत होते एकत्र. तर निश्चितच ही खरातनी सुपारी घेतली होती. आणि हे साबित ज्या हिशोबाने रोहित पवारांनी आता ट्विट केलं, सगळ्या सुया खरातकडे आणि खरातच्या अंधभक्त जे आहेत त्यांच्याकडे हे खरातनी खूप मोठं म्हणजे हिनियस क्राईम केलेलं आहे. खरं तर अशोक खरातमध्ये एक विकृतीचा कळस आहे. अनेक धक्कादायक खुलासे आहेत ज्यामध्ये की महिलांचं लैंगिक शोषण असेल, मात्र आर्थिक व्यवहाराच्या उलाढालीमध्ये सुद्धा अनेक शहरांमध्ये त्यांची संपत्ती समोर येते. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे जे अजितदादांच्या फोटोवरती फुल्या मारणं, परंतु या अशोक खराच्या पाठीमागं काही तुमच्या पक्षातील म्हणजे राष्ट्रवादी पक्षातील किंवा आणखी काही सत्ताधारी पक्षातले असे नेते असू शकतात का, हे सर्व मास्टरमाइंड गेम ठरवण्यासाठी किंवा त्याला पुष्टी देण्यासाठी? निश्चित, ज्यांना दादांची अडचण होत होती, ज्यांना दादाच्या जागेवर जाऊन बसायचं होतं, मग ते कोणत्याही पक्षातले असो, ते सामील होऊ शकतात की दादाचा काटा काढा म्हणजे आम्हाला रस्ता मोकळा. कारण का दादांचं नॉलेज, दादांचा चाहता वर्ग, दादा वॉज मास लीडर. आजच्या तारखेला कोणी मास लीडर नाही, दादा वॉज मास लीडर. आणि त्याच्यामुळे त्यांना ती दादाची खूप अडचण होत होती. पण असा थेट आरोप तुमचा कुणावरती, कोण असं करू शकतं? आता रुपाली चाकणकरांचे जे घनिष्ठ आहेत आजूबाजूला, तर तेच करू शकतात ना, काही सांगता येत नाही. जसं आता सुनील तटकरेंच्या बाबतीतही रोहित पवार बोलतायत, तर सुनील तटकरे तर कंटिन्युअस तिथे आहेतच ना. बोट कापून घेतलेलं आहे, ताई जे म्हणतात त्या पूजेला बसतायत, तर डेफिनेटली काहीतरी कनेक्शन 100% असतं. याचा अर्थ सुनील तटकरे या सहभागी असू शकतात असं वाटतंय तुम्हाला? असू शकतात, 100% असू शकतात, कारण का सगळ्या सुया वळतात ना. आज गेले म्हणजे दादांना जाऊन 2 महिन्यांपासून ते बिचारे रोहित दादा ओरडतायत की करा चौकशी, करा चौकशी, करा चौकशी, पण ती होत नाहीये. खरं तर आता अशोक खरात म्हणजे भोंदूबाबाचं हे प्रकरण एवढं चर्चेत असताना आता भाजपच्याच मुंबईच्या महापौर असलेल्या ऋतू तावडे यांनी एक म्हणजे भर सभेमध्ये भाषण करत असताना त्यांनी एक असं वक्तव्य केलं की माझा घसा दुखत होता, मला घशाचा प्रॉब्लेम होता, मी त्या मुनींकडे गेले आणि माझ्या घशाला आराम भेटला, म्हणजे माझा घसा चांगला झाला. मला तर खरंच त्या महापौर ऋतू तावडेंचं आश्चर्य वाटतंय. अहो, एवढा खरात प्रकरण चाललं असताना तुम्ही स्टेजवर भाषणात म्हणताय की मी मुनींकडे गेले आणि माझा 1.5-2 वर्षाचा घशाचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला.
मग मुलं नाही झालं तर त्या मुनींकडे जायचं, मग नवऱ्याचं काही झालं तर त्या मुनींकडे. तुम्ही म्हणजे अंधश्रद्धा पसरवायची किती. आणि एका महापौर बाईनी, सुशिक्षित बाईनी एवढं पसरवायचं चुकीचं आहे. म्हणजे मी तर निषेध करते, रितू तावडे यांचा मी जाहीर निषेध करते की तुम्ही अंधश्रद्धा पसरवण्याच्यासाठी मदत करतायत. मुनी साधू कोणी असू दे, ते चमत्कारी नसतात, ते चमत्कारी नसतात. तुम्ही त्यांच्या संतांचे ब्लेसिंग्स घ्या, आशीर्वाद घ्या, पण चमत्कार आणि जादू नाही होऊ शकत. अशोक खरात यांच्या कडून जे दिवंगत नेते अजित पवार यांच्या फोटोवरती जी फुली मारण्यात आलेली आहे, त्यांचे स्वपक्षातीलच काही शत्रुत्व ज्यांच्यावरती होतं त्यांनीच असं केलं असावं. संगीता तिवारी यांनी थेट आरोप सुनील तटकरे यांच्यावरती केला आहे की अशी शक्यता असण्याची शक्यता आहे, असं त्यांचा खरं तर आरोप आहे. कॅमेरामॅन रोहित सूर यांच्यासोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.